सुरू करू. समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत. आपण दरवेळेस समाजासाठी मोठे योगदान देतात, त्याबद्दल तुमचा आभारी आहे. मी दीपक रणनवरे समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने 29 ऑगस्ट रोजी गांधी चमन येथे गुन्हा घालण्यात समाजाच्या जे काही प्रश्न आहेत त्यासाठी उपोषणाला बसला आहे. या अगोदर 28 नोव्हेंबर 2023, त्यानंतर 15 ऑगस्ट 2024 आणि आता 29 ऑगस्ट 2026 उपोषणाला बसणार आहे. त्यामध्ये 2 वेळेस शासनानं आपल्याला शब्द दिला होता. आपल्या मागण्या होत्या. प्रामुख्यानं ब्राह्मण समाजाच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, ब्राह्मण समाजाच्या मुलांच्या हॉस्टेलचा प्रश्न असेल, हे सगळे शासन करू असं सांगितलं होतं, पण शासनानं केलं काहीच नाही. महामंडळ दिलं, महामंडळ देऊन महामंडळाला 50 कोटीचा निधी देतो म्हणून सांगितलं होतं, परंतु कुठल्याही प्रकारचा 5-5.5 कोटी शासनानं आपल्याला दिलेला आहे. आणि तो निधी इतका तुटपुंजा आहे की त्या निधीच्या नंतर फक्त अध्यक्षाची नियुक्ती केली. अध्यक्षाच्या नंतर कुठल्याही प्रकारचा एकही कर्मचारी नाही आहे. त्या ठिकाणी अशासकीय सदस्य नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी पण प्रतिनिधी नाही आहे. पण समाजामध्ये खूप मोठी नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. या सगळ्याचा विचार करता आजची परिस्थिती पाहून असा निर्णय घेतला की आज आपण सगळे मिळून परत एकदा शासनाला स्मरण करून देण्यासाठी, शासनाचं माझं खूप कामं आहेत म्हणून त्यांना आठवण करून देण्यासाठी पुन्हा 29 तारखेला मी उपोषण करणार आहे. म्हणजे हे उपोषण जोपर्यंत आता मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुटणार नाही. हे सरकार ब्राह्मण समाजावर जाणून बुजून दुर्लक्ष करते असं मला वाटते. म्हणून आपण आपल्या माध्यमातून आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा अशी आपल्याला विनंती करतो. उपोषण कसं असणार आहे, कुठं असणार आहे, कशा स्वरूपाचं असणार आहे? उपोषण जालना येथील गांधी चमन येथे असणार आहे. उपोषण हे अन्न त्याग उपोषण आहे. मी पाणी पिणार आहे पण अन्न घेणार नाही. या प्रकारचं उपोषण आपण केलं, त्याच प्रकारे आजही आपण उपोषण करणार आहे. शासन तुम्हाला दरवेळेस आश्वासन देतं, तुम्ही उठून जाता, पुन्हा ते चॉकलेट देतं, तुम्ही उठून जाता. किती दिवस चालणार आहे असं? तेच ना. आता शासनाला बघा, देणारे शासनाची आपल्याला शब्द दिल्याच्या नंतर आपण आपली त्यांची भूमिका घेतो किंवा आपण उठून जाऊ. परंतु शासन प्रत्येक वेळेस तिथं जाऊन तुमचं हे सँक्शन करतो पहिल्या बैठकीत, पण आता तसं नाही होणार. आता आम्ही उठणारच नाही. शासनाला इथे जी आणून द्यावं लागलं त्याच्याशिवाय उठणार. तुम्हाला नागपूरला इशारा आहे का? निर्वाणीचा इशारा आहे का? कशाचा? निर्वाणीचा. नाही, मागच्या वेळेस तुम्हाला नागपूरला बोलवलं होतं, तुम्ही नागपूरला जाऊन आले, त्याची फलश्रुती काय झाली? नाही, नागपूरला गेल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांना सांगितले की ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकासाची मी घोषणा करतो. त्यांनी फक्त घोषणा केली, त्याच्यानंतर पुन्हा 15 ऑगस्टला बसावं लागलं. आणि 15 ऑगस्टला बसल्याच्या नंतर 23 सप्टेंबरला आपल्या मुख्यमंत्र्यांनी, आता माजी मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री यांनी ते डिक्लेअर केले. त्याच्यातून दरवेळेस असं की बाबा तुम्ही देतो म्हणून आपण पाहतो की मराठवाड्यामध्ये असं किंवा महाराष्ट्रात असं सरकारला उपोषणाच्या पलीकडे भाषाच कळत नाही. आम्ही गेल्या अनेक दिवसापासून शासनाला वेळ मागतोय आणि तो वेळही शासन काही लवकर देत नाही. एखाद्या शिष्टमंडळाला वेळ द्या आणि आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करा.
काही समाज जसं मुंबईला जाऊन आपल्या मागण्या करण्याची उपोषणाची भाषा करतात, तसं तुम्हाला वाटलं नाही का मुंबईला जावं आणि तिथं ते दखल घेतील, असं काही तुमच्या मनात आहे का, डोक्यात आहे का? बरोबर आहे. आम्ही एक ब्राह्मण समाजाची संवाद यात्रा समाज संवाद अभियान चालू केलेलं आहे. त्या अभियानाच्या माध्यमातून गावागावात जाऊन प्रचार प्रसार करून मग फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही लाखांनी लोक त्या मंत्रालयावर आम्ही घेऊन जाणार आहे. सध्या तर मी प्रातिनिधिक स्वरूपात एकटाच आहे. ज्यांची कुणाची बसायची परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन झाल्यापासून किती लाभार्थी त्या ठिकाणी कर्ज मिळालं लाभार्थ्यांना? परशुराम आर्थिक विकास महामंडळापासून साधारणतः माझ्या माहितीत 8 लोकांना आतापर्यंत लाभ भेटलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 2च योजना केल्या. हा जिल्ह्यातला आकडा आहे का राज्यातला? 8 जणांना जिल्ह्यातला आहे आकडा? हा जिल्ह्यातला नाही, सगळ्या महाराष्ट्रातल्या मिळून 8 लोकांना आतापर्यंत. म्हणजे नुसतं पानं पुसल्यासारखं झाले ते शासनाचं. आता काय 2च योजना आहेत आपल्याकडे, एक तर 15 लाखाची किंवा 50 लाखाची. त्या दोन्हीपैकी 50 लाख हे गट कर्ज आहे आणि 15 लाख हे वैयक्तिक कर्ज आहे. या वैयक्तिक कर्जातून 15 जणांना साधारणतः लाभ घेतलेला आहे. आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष काय करतात? मग नुसतं गाड्या घोड्यांनी फिरतात का? नाही, आता त्यांना आम्ही ते सांगितलं, आम्ही वेळोवेळी त्यांच्याकडे गेलो, त्यांना भेटलो, त्यांना सगळं सांगितलं. त्याबरोबर त्यांच्याकडं नाही तर मंत्रालयामध्ये जे नियोजन विभागाचे या अगोदर गायकवाड नावाचे साहेब होते, त्यांच्याशी चर्चा केली. ते व्यक्ती अतिशय सकारात्मक होते, त्यांना खूप चांगलं सांगितलंय. त्याच्यानंतर एक कुलकर्णी आले, कुलकर्णीच्या नंतर बागेश्वर मॅडम आल्या. प्रत्येक वेळेस गेल्याच्या नंतर शासनाचे सुद्धा कर्मचारी त्या मंत्रालयात तुलवाटून दुसरं काहीच करत नाही. म्हणून परत आपल्याला या ठिकाणी उपोषणाची वेळ आली. अध्यक्षांचं काय? अर्ज हे काय ऑनलाईन असतात का offline? दोन्ही पण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण अर्ज आहे. म्हणजे अर्जांची संख्या वगैरे काही आहे का आपल्याकडे? नाही, काय मुळात प्रचार प्रसार तर नाही ना, की जे काही 7-8 लोकांना भेटले तर ते तिथं जाऊन त्यांचे गणला. अनेकांच्या गड्या लोकांना अजून माहितच नाही की महामंडळ चालू झाले, महामंडळाकडं पैसे द्यायला आहेत, पण अजून त्याचा प्रचारच नाही. आम्ही त्यांना ते सांगितलं, अशासकीय सदस्य नेमा, प्रत्येक जिल्ह्याला तुम्ही समन्वयक द्या. जालन्यासारख्या ठिकाणी असेल, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकार्यालयात एक आमचं कार्यालय करा आणि कर्मचारी ऑफिसला गेल्यानंतर एकही कर्मचारी अजून महामंडळाला दिलेले नाही. मग अध्यक्ष मोदी काही पाठपुरावा करत नाही शासनाकडे? आता ज्यावेळेस मी मागच्या 1 महिन्यापूर्वी पुण्याला मी उपोषण करून महामंडळाच्या कार्यालयावर पत्र दिलं, त्यानंतर त्यांना मला 30 तारखेला हे जे तुमची नोकर भरतीची मान्यता झाली हे पत्र मला त्यांना दिलेलं आहे. किंवा आता तुम्ही उपोषण करू नका, नोकर भरती मान्यता केलेली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले ह्यांचे आतापर्यंत मग हे 8च कर्ज मंजूर झाले, तर मग आतापर्यंत त्या नुसते ते हारतुरे घेतच फिरलेत का मागचे 2-3 वर्षांपासून? बरोबर आहे. आता काय ज्या योजना शासनानं याच्या अगोदर आता जे इलेक्शन झालं का विधान परिषदेचे, त्याच्या अगोदर हे वाटण्याची परमिशन दिली. पण त्याच्यातलं तुम्ही एक भाग आहे, तुम्ही त्यांच्या सोबत असता, त्यांना बोलवता, त्यांचे नुसते हारतुरे सत्कारच करता. हे कसं? तुमची गोष्ट बरोबर आहे, पण आता त्यांच्याकडे आम्हाला आहे बघा, समाज आमच्याकडे गाराणी मांडणार आहे, आम्ही अध्यक्षाकडे गाराणी मांडणार आहे. म्हणून आम्हाला वेळोवेळी अध्यक्षांची भेट घेणं गरजेची, वेळोवेळी तिथल्या कर्मचाऱ्याची भेट घेणं, त्यानंतर जे आपले एमडी आहेत भोमरे साहेब त्यांच्याशी भेट घेणं गरजेचं. म्हणून आम्हाला नेहमी समाजानं ज्या काही समस्या सांगितल्या महामंडळाला बाबतीच्या, त्यावेळेस त्यांच्याकडे जावंच लागतंय. सर तुम्ही असं म्हटलंय की ब्राह्मण समाजाच्या मागणीसाठी गायकवाड सकारात्मक आहे, कुलकर्णी आणि फडणवीस मात्र नकारात्मक दिसत आहेत. मग ब्राह्मण समाजाची विरोध होते का? नाही. गायकवाड साहेबांना जे समजून सांगितलं ते गेलेत, पण त्याच्यानंतर कुलकर्णी आणि बाविस्कर मॅडम आल्या, पण त्यांची आमची काही भेट झाली नाही. मी त्यांच्याशी फोनवर बोललो, पण त्यांची काही माझी भेट झालेली नाहीये. तुम्ही सकारात्मक काय शब्द वापरला म्हणून विचारलं. सकारात्मक म्हणजे हे बघा, ज्या काही गोष्टी त्यांनी तुमचे ज्या गोष्टी मला समजून सांगितल्या त्या गोष्टी मला अतिशय आवडल्या, कारण त्यांची माझी वैयक्तिक भेट झाली म्हणून. त्यांची भेटच झाली नाही. सर तुम्ही एक तुमच्या निवेदनामध्ये एक महत्वाची मागणी तुम्ही केली आहे, अॅट्रॉसिटीच्या धर्तीवर ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी
विशेष कायदा करून सामाजिक विडंबनातून समाजाची मुक्तता करण्यात यावी. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही सुरक्षितेचा विषय केला की ब्राह्मण समाजाला नेमकं कुठल्या समाजापासून धोका आहे किंवा त्यांच्यापासून सुरक्षितता हवी त्यासाठी तुम्ही अॅट्रॉसिटीची मागणी करत आहात? एक गोष्ट लक्षात घ्या, आपण प्रत्येकानं आपण आम्ही आपल्याच माध्यमातून सगळ्या गोष्टी बाहेर आणल्या. त्या अनेक गावामध्ये एका गावामध्ये एकच घर आहे, त्या गावामध्ये त्या जो व्यक्ती राहतो अनेकांचे खून झाले, अनेकांना गावाच्या बाहेर काढले. आपल्याकडं अनेक उदाहरणं आहेत आणि हे सगळं असताना कुठले आता आंबेजोगाई सारख्या ठिकाणी एक मोठी केस झालेली आहे आणि कुणी उठलं की कुठलं ब्राह्मणाला शिवाय देतं ह्याचं काय जग जाहीर आहे ना. मग आज जी काही ग्रामीण भागात असू द्या किंवा शहरात असू द्या, जी काही समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे, मग आता ब्राह्मण समाजाला मुक्त वावरायचं नाही का? त्या जो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा दिलेला आहे, जे संविधान दिलेलं आहे, त्या संविधानाचा अधिकार आम्हाला आहे, ते आम्ही वापरायचा नाही का? मग कुणी उठावून ब्राह्मण समाजावर टीका करावी, जेणेकरून समाजामध्ये हे जे काही भीतीचं वातावरण झालेलं आहे, हे भीतीचं वातावरण काढण्यासाठी, मुक्त जगण्यासाठी हा एक अॅट्रॉसिटीच्या प्रमाणे आम्हाला एक कायदा द्यावा, ही आमची गेल्या 15 वर्षापासूनची मागणी आहे. जे गामले आहेत ते महामंडळाच्या त्यांच्या मार्फत काही लाभ मिळतो किंवा लाभार्थ्यांपर्यंत येतो, याची काही आपण दुसरे अध्यक्ष नियमावली अशी काही समाज म्हणून मागणी करणार नाही, काय माहिती का, आम्ही नेहमी शासनाच्या दामले साहेबांकडे जाऊन शासनाच्या बाजूनं तुम्ही त्या शासनाशी बोला. पण ते प्रत्येक वेळेस गेल्याच्या नंतर हे शासनाला हे पत्र दिलं, त्याला हे पत्र दिलं, हे पत्र दिलं. पण मुळात बघा, इतकं सगळं असताना शासन त्यांचंही ऐकत नाही, म्हणून पुन्हा मला हा पाऊल उचलावं लागलं. मुख्यमंत्र्यांपर्यंत तुमचा हा विषय गेला नाही का? मुख्यमंत्र्यांनीच हे दिलं ना. आताचे जे मुख्यमंत्री त्यावेळेस ते डीसीएम होते, उपमुख्यमंत्री होते. उपमुख्यमंत्री असताना त्यांना हे महामंडळ दिलं. महामंडळात सगळ्या गोष्टी करून दिल्या, सांगितल्या. 50 कोटीचे हे दिले आणि त्याच्यात परत 50 कोटी देऊन त्यांना 2 गोष्टी अशा टाकल्या की या महामंडळाचा लाभ 50 लोकांना वर्षात घेता येईल आणि 50च त्याच्यातली जे वयाची अट आहे ते 45 पर्यंतची ठेवली. आता मला सांगा, एखादा व्यक्ती 50 वर्षाचा झाल्याच्या नंतर काय करणार? महामंडळाचा उपयोग काय? आमचं म्हणणं असं आहे की बाबा ज्याला कोणाला व्यवसाय करायचा, ज्यांना कोणाला उद्योग करायचा, हा तुमचे पैसे बुडणार नाही तर आहे, पण ज्याला कोणाला उद्योग करायचा तुम्ही वयाची अट ठेवू नका. 50 देतो, 10 देतो, 20 देतो, हे कुठलं आणलंय? बरं, अर्ज किती आलेले आहेत साधारण? आता अर्ज तर आहे बघा, मी माझ्या याच्याप्रमाणे अर्ज अनेक जरी आले असले तर बऱ्याचशा त्रुटी आहेत त्याच्यात. हो ना, पण एक आकडा असेल नाही, माझ्याकडं सध्या आकडा नाही, फक्त मला एवढं माहिती की 7 ते 8 लोकांना फक्त आतापर्यंत लाभ महामंडळाचा झालेला आहे. तुमच्या अध्यक्षाविरोधात नाराजी आहे? नाही, अध्यक्षाकडे नाराजी का? आता मी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस गेलोत ना अध्यक्षाकडं, अध्यक्षांना मला अनेक वेळेस तिथे घेऊन गेले किंवा तुमचा विषय मांडा, मी विषय मांडतो, तुमचे विषय मांडा, मी विषय, ह्या विषयात नाही. आता कुणाचं सरकार ऐकणार, त्याला काय करणार? सरकारच ऐकत नाही. आता सोपा विषय आहे की बाबा ज्यावेळेस तुम्ही एवढं मोठं महामंडळ दिलं, महामंडळाला 2.5 वर्षामध्ये 1 कर्मचारी शासनाचा देऊन मोठाले अधिकारी 7 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. पद किती मंजूर झाली त्याच्यात? होता आता ऑफिससाठी 5 पदं मंजूर झाले आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी साधारणतः 3 पदं असे त्यांना केलेलं आहे. सोबत कोण कोण आहेत पदाधिकारी तुमच्या आता? हे सगळे पदाधिकारी आहेत. आपले 11च वेळेत काही लोक बाहेर जाऊन यायला. हे संजय देशपांडे, जे की मागच्या उपोषणाच्या वेळेस त्यांना बरंचसं काम पाहिलं, देशपांडे सर, अरविंद देशपांडे, सुभाष मेवणकर, हे सगळेजण आहेत. काही लोक आज वर्किंग डे असल्यामुळं आपल्याला माहिती आहे सगळा ब्राह्मण समाज शासकीय कामामध्ये गुंतलेला आहे, कोणी प्रायव्हेट कामामध्ये आहे, म्हणून नोकरीत असल्या कारणानं त्यांना या वेळेला शक्य झालं नाही. ॲडव्होकेट सुरेश कुलकर्णी आहेत, ॲडव्होकेट बलवंत नाईक आहेत, RR जोशी सर आहेत, खूप मोठी टीम सगळेजण आहेत. पण आता प्रेस घेण्यासाठी आम्ही स्वतः. सर, तुम्ही मागच्या वेळेस उपोषण केलं होतं, किती दिवस उपोषण केलं आणि त्यावेळेस काय आश्वासन सरकारने? मागच्या वेळेस दोन्ही वेळेस 9 दिवसाचे उपोषण झाले आणि त्या 9 दिवसाच्या उपोषणानंतर हे जे काय आता पुन्हा आपल्यासमोर दिसतंय की आपल्याला परत उपोषणावर बसण्याची वेळ आहे. खरं म्हणजे आजची जी परिस्थिती आहे, तर आता आमचं महामंडळ फार काही मोठा विषय ठेवणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की ब्राह्मण समाजातील मुला मुलींसाठी शिक्षण मोफत करा, हा सगळ्यात मोठा विषय.
आजची परिस्थिती काय आहे, ब्राह्मण समाजाजवळ शिकायचे, समजा शिकायचे, आपण सगळ्यांना पाहतो की आपला देश विश्वगुरु बनला पाहिजे असं सगळ्यांचं मत. तर आपलंही मत आहे बाबा विश्वगुरु बनला पाहिजे. पण जर लेकरायला शिकवणार नाही, तर लेकरायला शिक्षणाची व्यवस्थित व्यवस्था नाहीये, तर देश खरंच विश्वगुरु बनणार आहे का? एका शाळेमध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी एकत्रच बसून एकच शिक्षक सगळ्याला शिकवायला लागला त्याच्यात पण आज ब्राह्मण समाजाची परिस्थिती अशी, शहरातली असो का ग्रामीणची असो, आपण सगळेजण पाहतो की इतकी फीस वाढून गेलेली आहे. त्या फीसमध्ये फीस भरण्यासाठी ब्राह्मण समाजाजवळ पैसा नाहीये, फीस भरायला पैसे नाहीत आणि विकायला काही नाही, शिकायला काही नाहीये. म्हणून आजची जी परिस्थिती आहे, सरकारने ब्राह्मण समाजाच्या मुला मुलींसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता हे शिक्षण मोफत केलं पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. त्याचबरोबर आज समाजामध्ये हुशार मुलं येतो, त्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विभागाच्या ठिकाणी प्रत्येक एक तर शासनानं निर्माण करून सुविधा द्याव्या किंवा महामंडळाच्या वतीनं सुरू करून सुविधा द्याव्या, ही आहे दुसरी मागणी. तिसरी मागणी ही तर सगळ्यासाठी आहे, किंवा जी काही शासनाच्या EWS मध्ये जी काही अट आहे शासनाची, ती 8 लाखापर्यंतच शासनाची मर्यादा आहे. आम्हाला शासनाला विनंती करणार आहे, नव्हे तर हे उपोषण आहे त्याच्यासाठी ते धरा की 8 लाखाची जी काही अट आहे ती 8 लाखाची अट काढून 15 लाख रुपये ती मर्यादा त्याची करावी, ही आमची त्याच्यात मागणी आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर शासनानं मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह द्यावे किंवा परशुराम भवन बांधावे, जेणेकरून तिथं मुला मुलींसाठी हॉस्टेल होतील, संस्कार वर्ग होतील, वेद विद्या अभ्यास वर्ग होतील, बाकीच्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत समाजाच्या त्या तिथं होतील. म्हणून आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण हा विषय पुढे नेला पाहिजे. नाही, अजून तर काही नाही. आम्ही सांगितलं होतं, आम्ही 27 तारखेचा अल्टिमेटम दिला होता, किंवा 27 तारखेपर्यंत तुम्ही जर एखादं शिष्टमंडळ पाठवलं, काही जर झालं तर आम्ही त्याप्रमाणे तुमच्याशी बोलणी करून मग विषय करू. पण शासनानं काहीच केलं नाही, काही बोलले नाही, काही सांगितलं नाही. म्हणून आता हा सगळा विषय आहे. ओके.